कसं झालं लेकीचं लग्न? माऊलीच्या कृपेनं समज काही छान पार पडलं. काल दुपारच्याला आलो तिकडनं. तरी आज यायला एवढा उशीर? अहो 4 लोक चौकशी करतात लग्नाची, मग 4 लोकांशी बोलून निघायला वेळ लागतो. सगळ्याचं कौतिक मला नका सांगू. उद्यापासून आधी इकडे येऊन दूध देत जावा काय. आणि मग काय गाव गप्पा करत हिंडायचंय ते हिंडा. तुमच्या लेकीचं कौतुक ऐकायला मी इनामदार का रिकाम टेकडे बसलेले नाही. एवढं काय चिरतायसा माऊली? यंदा पोरीचं लग्न आलं म्हणून इतके वर्ष दूध देतोय, कधी रतीत चुकलाय का माझा? पैशाबद्दल पुढं मग कधी झालं, काही बोललो का तुम्हाला? अच्छा, म्हणजे 4 महिन्याची दुधाच्या बिलाची थकबाकी आहे, तर तो हिशोब असा उगाळून आम्हाला ऐकवणार होय आता? मी कुठं काय म्हणलो थकबाकीचं वहिनी साहेब? नाही ना, थकबाकी असेल आमची, पण तुमच्या त्याच पोरीच्या लग्नात आबासाहेबांनी चांगला 5,000चा आहेर केलाय. अहो त्याची तरी जाण ठेवा माणसानं. पैशावरनं म्या काही बोललेलो नाही, तुम्ही बी काही बोलू नका वहिनीसा. पांडुरंग साक्षीला आहे, पैसा बघून धंदा करत नाही आम्ही. अहो दुधाचा धंदा आहे आमचा. 10 घरची सकाळ आमच्या बगर होत नाही. ना एवढा तोरा असेल ना तर उद्यापासून नका देऊ दूध आमच्याकडं. काय झालं जाऊबाई? भाग्यश्रीबाई, तुम्ही मध्ये पडूच नका. अहो तुम्ही इकडे यायच्या आधीपासून हे सुट्टीवर गेले, ते आत्ताच आलेत आणि वरून पैशावर ना आपल्यालाच ऐकवायला लागलेत. त्यांना म्हणावं जावा, आमची सोय आम्ही बघू, तुमच्या वाचून काय अडत नाही आमचं. एवढी वर्ष तुमच्याकडे दूध देतोय, आमच्या इमानदारीचं हेच मोल गेलं का माऊली? ह्या म्हणजे आता आम्हाला बेईमान म्हणणार तुम्ही? नाना असं केव्हा म्हणालो म्या? नाना जाऊ द्या ना, उगाच वाद कशाला. ह्यांच्या वतीने मी माफी मागते. असू द्या माऊली, आणा ते पातेलं, घ्या दूध. राहू द्या, काही गरज नाही. तुमच्या उपकारावर जगतच नाही आम्ही. आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. तुम्ही जावा, निघा. आता हाकलतायच आहात तर जातो मी. नाना नाना हो जाऊबाई, काय केलं हे? नाना नेमकं काय म्हणाले हो आमच्या वहिनी साहेब? मला बी काही समजा नक्की त्यांचं म्हणणं काय होतं. उशीर झालाय सांगायला गेलं होतं, काय बाई बोलायला लागल्या मला. आता साहेब, नाना माळकरी गडी आहेत. सकाळच्या दूध आणि पंढरीची वारी कधीच चुकत नाहीत. ते खोटं नाही बोलायचे. नंदा ती खात्री आम्हाला बी आहे, म्हणून तर यांच्याकडनं समजून घ्यायला आलोय की नक्की काय झालं ते. नाना, वहिनी साहेबांच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. हो माफीचं सोडा, तुमच्या कारभारी बाईची बी माफी मागितली होती. त्याने तेच सांगितलं की झालं गेलं विसरून जा, जाऊ द्या सगळं. काय भाग्यशीबाई पण होता तिकडं? थोरल्या बहिणी साहेबांची सणसण चालू होती तेव्हा त्या आल्या. समजूत तर वाटल्या त्या. बरं नाना, झालं गेलं ते जाऊ द्या. आम्ही परत तुमची माफी मागतो आणि तुमचे थकलेले पैसे आम्ही 2-4 दिवसात देऊन टाकतो नाना. पैशांचं जाऊन द्या माऊली, माणसं जोडणारे आहोत आम्ही. येईन तुमच्याकडे दूध टाकायला.